मी एक इंजिनियर आहे. माझं बॅचलर्स पुण्यामध्ये झालं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला मास्टर्स केलं पाहिजे. अजून शिकायचंय आणि अजून शिकायचं तर कुठे? पुण्यात शिकायचं, साताऱ्यात शिकायचं, मी मूळ सातारचा आहे, का अब्रॉड शिकायचं कुठेतरी? माझं पूर्ण परिवार, माझी पूर्ण फॅमिली, मित्रमैत्रिणी, जेवढे माझे भाऊबंधू होते, ते सर्व मला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला सोडायला आले. आणि तो एक वेगळाच मुवमेंट होता. म्हणजे आई वडिलांच्या जेव्हा पाया पडलो ना, तेव्हा असं वाटलं की म्हणजे मम्मीने एक फिल्मी वाक्य बोललं तेव्हा की जावाळा जग जिंकून ये. म्हणजे लंडनमध्ये माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स एवढा फ्रॉडुलंट होता. माझ्यासोबत अक्षरशः फ्रॉडच घडला. की इथे येऊन लोकांना ठीक इंग्लिश येत नाहीये. त्यांच्या इंग्लिशमध्ये म्हणजे तुटकं फुटकं इंग्लिश बोलतात. आणि इथल्या लोकांची इंग्लिश खूप वेगळी आहे. आपल्याला शिकवलेली जी इंग्लिश आहे ती खूप वेगळी आहे. सो ॲडॅप्ट करायला खूप वेळ लागतो. राहिली गोष्ट जेवण बनवायचं वगैरे सगळ्या ह्याच्यात, तर कधी कधी जेवणात मीठ कमी पडतं, कधी कधी जेवणात तिखट जास्त असतं. पण जसं मी सांगितलं की गिळावं लागतं. आणि हो, घरातून जेव्हा कुरिअर आलं दिवाळीच्या वेळेस, तेव्हा तर सुचतच नव्हतं की नक्की रिॲक्ट काय करायचं. कारण नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी प्रथम आणि मी तुम्हा सर्वांचंच कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या ह्या एपिसोडमध्ये, या भागामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करीतो. तर हा एपिसोड नक्की काय आहे, कशाबद्दल आहे, याच्यात काय स्पेशल आहे, सर्व गोष्टी मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून, स्पेसिफाय करून नक्कीच सांगेन. पण प्रथमतः मला हे तुम्हाला सांगायचं आहे की माझं बॅचलर्स, मी एक इंजिनियर आहे. सगळ्यात अगोदर मी एक इंजिनियर आहे. माझं बॅचलर्स पुण्यामध्ये झालं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला मास्टर्स केलं पाहिजे. अजून शिकायचंय आणि अजून शिकायचं तर कुठे? पुण्यात शिकायचं, साताऱ्यात शिकायचं, मी मूळ सातारचा आहे, का अब्रॉड शिकायचं कुठेतरी? तर मग खूपशा युनिव्हर्सिटीज थ्रू सर्फ केलं. ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. काय प्रोसेस असते, कशी गोष्टी अलाइन करायच्या असतात, त्या सगळ्या गोष्टी आपण सिम्प्लिफाय करून सांगूया. पण आजचा थोडक्यात एक जो व्हिडिओ आहे ती एक ग्लिम्स असेल की माझी आत्तापर्यंतची जर्नी कशी होती, किंवा इथून पुढचे स्ट्रगल्स काय असणार आहेत मला, असं मला वाटतंय. किंवा आत्तापर्यंतचं स्ट्रगल कसं होतं, माझं स्केड्यूल कसं असतं डेली, हे आत्ता जे लोक आपल्याला पाहतायत त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोकांना अब्रॉड मास्टर्स परस्यू करण्याची इच्छा असेल, किंवा त्यांच्या डोक्यात असेल की जाऊन काम करायचंय, आपल्याला पैसे कमवायचे, किंवा बऱ्याचशाच गोष्टी असतात. कारण की युकेला बरेचसेच लोक जे येतात ते फायनान्शियल सपोर्टसाठी येतात, पैसे कमवायचे म्हणून येतात. कारण एक करन्सी डिफरन्स खूप जास्त आहे. मला वाटतं आता रेट 105, 105चा चालू आहे. पण होतीलच, ह्याच्यावरती आपण नक्कीच डिस्कशन करूया. पण सगळ्यात अगोदर मी कधी विचार केला नव्हता की माझं मास्टर्स युके मध्ये होईल, किंवा मी युके मध्ये माझं मास्टर्स परस्यू करेन. मास्टर्स डिग्री ही एक खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यात. आणि लोक असे म्हणतात की बॅचलर्सची चूक माफ केली जाते पण मास्टर्सची नाही. म्हणजेच काय की चुकून बॅचलर्सच्या वेळी जर तुम्ही एखादा कोर्स चुकीचा घेतला तर तुम्हाला MBA करून किंवा मास्टर्स करून ती चूक सुधारवता येते. पण मास्टर्स डिग्रीच्या वेळेस जो तुम्ही कोर्स घेतला त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्यावरतीच आहेत. कारण की तुम्हाला खूप समजून बुजून, तुम्हाला गोष्टीवरती विचार करून तुम्हाला मास्टर्सला एक सब्जेक्ट निवडायचा असतो. तर मी ज्या सब्जेक्टवरती काम करतोय, किंवा माझा जो कोर्स आहे तो आहे फिनटेक कम्प्युटर सायन्स. माझं बॅचलर्स AI मध्ये झालंय. तर
जेव्हा माझ्याकडे जेव्हा मला ईमेलला ऑफर लेटर आलं, तर माझी जी युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी ऑफ एसेक्स, ती कम्प्युटर सायन्समध्ये पूर्ण यूकेमध्ये त्याचा रँक 5th येतो. आणि आय वॉज व्हेरी हॅपी. मी खूप जास्त खुश होतो की राव आपल्याला आता मास्टर्स करायला बाहेर जायचंय. या प्रोसेसबद्दल आपण नक्कीच डिस्कस करूया. कशा कसे फायनान्सेस मॅनेज करायचे असतात त्याच्यावरती पण एक नवीन व्हिडिओ सीओसी कडून येईल. पण आज जसं मी सांगितलं की आज आपल्याला माझी थोडीशी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा होता लंडनचा, युकेचा, कॉल्चेस्टरचा, त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. तर माझं पूर्ण परिवार, माझी पूर्ण फॅमिली, मित्रमैत्रिणी, जेवढे माझे भाऊबंधू होते, ते सर्व मला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला सोडायला आले. आणि तो एक वेगळाच मुवमेंट होता. म्हणजे आई वडिलांच्या जेव्हा पाया पडलो ना, तेव्हा असं वाटलं की म्हणजे मम्मीने एक फिल्मी वाक्य बोललं तेव्हा की जावाळा जग जिंकून ये. आता जेव्हा जग जिंकण्याची गोष्ट येते तेव्हा आतून असं पण असतं की एक मोठं युद्ध खेळावं लागतं, नाही का? तर ते युद्ध एवढं महायुद्ध आहे हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. मी जेव्हा एअरप्लेनमध्ये बसलो, जेव्हा गोष्टी थोड्या सॉर्ट केल्या, सिक्युरिटी इमिग्रेशनच्या गोष्टी सॉर्ट केल्या, त्याच्यानंतर जेव्हा एअरप्लेनमध्ये बसलो, एअर इंडियाचं प्लेन होतं. फ्लाईट माझी दुपारी 2 वाजताची होती. सो एक 10-11 वाजताच मी एअरपोर्टमध्ये आत गेलो. आत गेल्यानंतर सगळी सिक्युरिटीची प्रोसेस सॉर्ट केल्यानंतर जेव्हा एअरप्लेनमध्ये बसलो, दीड दोनच्या दरम्यान बसलो, आणि जेव्हा त्या सीटवरती बसलो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की कुठे ना कुठेतरी आता आपलं स्वप्न पूर्ण होतं. आणि जे आपल्याला आधीपासून हवं होतं, की म्हणजे आयुष्यात कधीच विचार केला नव्हता रे की बाहेर जाऊ, आपण अब्रॉडला जाऊ, म्हणजे फिरण्याची वगैरे गोष्ट वेगळी आहे, पण इथे येऊन मूव्ह पूर्णपणे होणं, इथे येऊन सेटल होणं, ही एक खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि जेव्हा एअरप्लेनमध्ये बसलो तेव्हा तर खूप मज्जा आली मला. अं, वेगवेगळे देश खालून जाताना दिसत आहेत, अजून काय पाहिजे. असं म्हणतात ना की द फिलिंग ऑफ बिईंग ऑन being over clouds, the feeling of being on seventh cloud, ती फिलिंग होती. आणि मस्त वाटत होतं सगळ्या गोष्टी. पण जेव्हा मी इंग्लंडमध्ये, जेव्हा लंडनमध्ये मी लँड झालो, एक टोटल 9-9.5 तासाचा प्रवास होता. आणि इथल्या 7 वाजता, कारण की तेव्हा 4-4.5 तासाचा फरक होता इंडिया आणि लंडनच्या टाईममध्ये. हां, इंडिया आणि लंडनच्या टाईममध्ये 4.5 तासाचा फरक होता. म्हणजेच काय की आत्ता जर तिकडे 4 वाजले असतील तर इकडे 11:30 वगैरे वाजतील असं. सो तसा टाइम फरक होता. मी इकडे तिकडून दुपारी 2 वाजता निघलो आणि इकडच्या एक 7 वाजता पोचलो. जेव्हा 7 वाजता पोचलो तेव्हा सगळी इमिग्रेशनची प्रोसेस वगैरे, सगळी खूप मोठी लाईन होती. इमिग्रेशनची प्रोसेस सॉर्ट करण्यात 1-1.5 तास गेला, 1.5-2 तास गेले. आणि कारण की खूप एक वेगळं सेक्शन असतं एशियाच्या लोकांसाठी, आणि तिकडे खूप मोठी लाईन असते, ती टॅकल करावी लागते. आणि जेव्हा इमिग्रेशनमध्ये थोडेफार प्रश्न विचारतात, खूप नाही, साध्या गोष्टी असतात की बाबा तू का आला इथं, तुला काय करायचंय इथून, आमच्या देशातून तुला नक्की काय पाहिजे. छोटे छोटे प्रश्न असतात, सभ्य रीतीने इंग्लिशमध्ये ते विचारतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा इमिग्रेशनची प्रोसेस सॉर्ट झाली होती, त्याच्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो, टर्मिनल 2च्या बाहेर आलो, क्वीन्स टर्मिनल म्हणतात त्याला, हिथ्रो एअरपोर्टला, लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टला मी लँड झालो होतो. हिथ्रो एअरपोर्टच्या क्वीन्स टर्मिनल पासून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर जास्त काही नव्हतं, पण डोळ्यात पाणी कसं आलं, अचानक झालं, काय झालं ते मला
त्या मुमेंटला समजलंच नाही. आणि फक्त हे वाटलं की राव, आता खरंच मी घरचा पाहुणा झालो रे. म्हणजे आता आपण घरी नाही जाऊ शकत. आता आपण इथे आलो, आता मागे नाही फिरू शकत. कारण की जेव्हा पुण्यात होतो तेव्हा आठवड्यातून एकदा घरी जायचो, सातारला जायचो. अ, महिन्यातून 2-3दा तर माझी फेरी व्हायचीच. म्हणजे फॅमिली सोबत तेवढा टाइम स्पेंड करायला भेटायचा, थोड्या घरचं खाणं भेटायचं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा असा डोक्यात विचार केला की राव, आता आपण इथे 1 वर्ष राहणार आहे. लय मोठी गोष्ट आहे. आणि डोळ्यात पाणी आलं आणि असं वाटलं की राव, आता मागं तर कसं जायचं. आता मागे फिरून मागे बघून काही होणार नाहीये. मला तेव्हा काहीच समजत नव्हतं, कारण की माझं जे अकोमोडेशन आहे इथे मॉल्टिंग्सचं, तर तिकडे पूर्णपणे पेमेंट पोचलं नव्हतं त्यांना. मी तिकडून इनिशिएट केलं होतं, माझ्या एजन्सीने तिकडून इनिशिएट केलं होतं, पण इथे ते रिसीव्ह झालं नव्हतं. आणि मला ती भीती होती की जर मी रात्री इकडे आलो, मॉल्टिंग्सला आलो, तर मला इथे राहून देतील का, माझ्या अकोमोडेशनला राहून देतील का. आणि रात्री मी कुठे जाऊ ना. म्हणून मी विचार केला की रात्री कुठल्या तरी लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टच्या आजूबाजू जे हॉटेल्स आहेत तिकडेच आपण स्टे बुक करूया आणि तिकडेच राहूया. तर तेव्हा काहीतरी 9:30-10 वाजले होते. आणि कारण की प्रोसेस सॉर्ट करायला 2-2.5 तास तर गेले, कदाचित 1.5-2 तास गेले. आणि बाकीची थोडी लगेज वगैरे शोधण्यात, कारण की माझं एक लगेज एका व्यक्तीसोबत एक्सचेंज झालं होतं. सो मी तिथेच थांबलो होतो त्याचं सुद्धा लगेज घेऊन, आणि तो परत 20 मिनिटानंतर शोधत आला लगेज तेव्हा. कारण की आमच्या दोघांची बॅग सेम होती. एक टॅग लावलेला असतो आपल्या नावाचा, पण कदाचित त्याने तो बघितला नाही. आणि मग नंतर जेव्हा मी बॅग्स एक्सचेंज केल्या क्वीन्स टर्मिनलच्या तिथे मी थांबलो होतो. डोकं आणि मन दोन्ही जड झालं होतं. दोन्ही जड होतं की कसं करणार, काय करणार. आत्ता खरं स्ट्रगल, आत्ता खरं जे मम्मी बोलली की जग जिंकून ये, ते युद्ध चालू झालेलं आहे. आणि सगळ्यात मोठा किस्सा माझ्यासोबत इथे घडला, आणि तो मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की सगळ्यात पहिल्यांदा ट्रस्ट इश्यू, सगळ्यात मोठा ट्रस्ट इश्यू झाला मला आल्या आल्याच. म्हणजे म्हणतात ना, लोक लंडनला आल्यावरती, इंग्लंडला आल्यावरती असे म्हणतात की इंग्लंड, लंडन किती सुंदर, म्हणजे जगातला वन ऑफ द बिगेस्ट सिटीज मध्ये लंडन येतं. आणि माझा लंडनचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स एवढा बेकार होता, कारण की मी पोचल्यानंतर त्या क्वीन्स टर्मिनलला मी कोणाकडे जाऊ, कुठे जाऊ, मला माहीतच नव्हतं. इथली रेल्वे कशी घ्यायची, इथली बस कशी घ्यायची, इथे गोष्टी कशा चालतात. माझ्याकडे कॅश होता, मी इन हँड 200 पाऊंड घेऊन चाललो होतो. 200 पाऊंड म्हणजे 22-24 हजार रुपये घेऊन चाललो होतो. आणि कॅश माझ्याकडे होता अर्थातच, पण मला हे समजत नव्हतं की आता पुढे काय. मला हे पण माहित नव्हतं की तिकडे लोक कॅश घेणार का कार्ड घेणार, कारण की माझं जे फॉरेक्स कार्ड होतं ते माझ्या बँकेने अजून ऍक्टिव्हेट केलं नव्हतं. त्याला 1 दिवस लागणार होता, काहीतरी इश्यू होता त्याच्यासोबत. सो मला माहित होतं की आता करायचं काय, पण ते फॉरेक्स कार्ड ऍक्टिव्हेट अजून झालं नाहीये ते मला तेव्हा माहित नव्हतं. कारण की मला बँकने सांगितलेलं की ऍक्टिव्हेट झालंय आणि तू तिकडे जा, तिकडे जाऊन ट्रान्झॅक्शन केल्यावरती गोष्टी सॉर्ट होतील. तर मला वाटलं ठीक आहे. मग क्वीन्स टर्मिनलला एका लिफ्टच्या तिथे, जिथून पार्किंगला जातात ना, त्या लिफ्टच्या तिथे मला एक माणूस भेटला. एकदम धाकड असा 6.5 फुटाचा असा माणूस होता. नॉर्थ इंडियन होता. आणि आपल्या मातीतील जेव्हा लोक भेटतात आपल्याला, किंवा आपल्या देशातील लोक भेटतात परदेशात, तेव्हा माणूस खुश होतो ना. तेव्हा मी सुद्धा खुश झालो की कमीत कमी कोणता तरी इंडियन दिसला. आणि एक असतोही सेन्स आपल्यात की बघितल्या बघितल्या कळतं की नाही, हा भारतातला आहे, हा इंडियाचा आहे, कुठला पण पार्टचा का असा ना, पण इंडियातला आहे असं बघितलं बघितलं जाणवतं नाही का आपल्याला. सो जेव्हा मी त्यांना बघितलं, तेव्हा मला असं जाणवलं की हे इंडियाचे नक्कीच आहेत. सो मी त्यांच्या
तिथून चाललो होतो आणि त्यांनी मला थांबवलं आणि इंग्लिशमध्ये बोलले की डू यू वॉन्ट अ कॅब, डू यू वॉन्ट अ कॅब. आणि त्यांना हे विचारायचं होतं की कॅब कॅब पाहिजे का तुम्हाला. तर आणि मी हा विचार केला की बस ट्रेनने जाण्यापेक्षा कॅब एक सगळ्यात सोयीस्कर ऑप्शन आहे, कारण की जर तुम्ही नवीन आहे या देशात आणि तुम्हाला काहीच माहीत नाहीये तर कॅब हा एक मोठा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण की माझं इंटरनेट चांगलं चालत नव्हतं. VFS ग्लोबलने मला एक सिम कार्ड दिलं होतं, पण ते सिम कार्ड ॲन मुमेंटला चालायचं बंद झालं. सो मी ती आशा सोडून दिलेली की उबर करता येईल, पण उबरचे रेट्स मला एका व्यक्तीने सांगितले होते की 200-250 लागतात, 200 पाऊंड्स लागतात, म्हणून मी 200 पाऊंड्स घेऊन आलो होतो इन हँड. आणि मला ते जे काका होते, तो जो व्यक्ती होता तो मला बोलला की डू यू वॉन्ट अ कॅब, कॅब पाहिजे. मी एक्सायटेड होऊन बोललो की येस सर, आय नीड अ कॅब. आणि मग ते म्हणले कम विथ मी. मग मी त्यांच्यासोबत गेलो, लिफ्टमध्ये गेलो आणि मला ते घेऊन गेले लेवल 3 कार पार्कला. लेवल 3ला पोहोचल्यानंतर, पार्किंगची जी लेवल 3 असते तिकडे पोहोचल्यानंतर बाहेर गेल्यावरती मला ते म्हणले की 2च लगेज आहेत तुझ्यासोबत. मी म्हणलं हो. आणि ते कॅब कंट्रोलर होते ज्यांच्या हाताखाली खूपशे कॅब्स असतात. सो मी म्हणलं मला मिनी लागेल, मिनी. म्हणजे माझं जास्त लगेज नाही आहे, 2च बॅग आहेत माझ्याकडे. सो मी मोठी गाडी नको आहे मला. पण एक मोठी गाडी आली, SUV सारखी. SUV काय, पूर्णपणे एक फॉर्च्युनरची कॉपी पेस्ट एक मोठी गाडी आली. आणि मी शॉक झालो, कारण की मला एवढी गरजच नाहीये ना, मी का मोठ्या गाडीसाठी पैसे देऊ. कारण की मला एक छोटीशी गाडी इनफ आहे माझ्यासाठी. मी एकटाच आहे, 4-5 जण असते तर गोष्ट वेगळी. तर ते बोलले की नाही, तुझ्याकडून मी 120च पाऊंड घेईन. 120 पाऊंड म्हणजे 12-13 हजार रुपये. सो म्हणलं 120 पाऊंडमध्ये एवढ्या मोठ्या गाडीत हा सोडतोय कॉल्चेस्टरला मला. कॉल्चेस्टर नाही म्हणलं तरी 1-1.5 तासावरती आहे लंडनपासून. सो म्हणलं ठीक आहे, 120 पाऊंडला ठीक आहे. सो त्यांनी काय केलं, माझ्या दोन्ही बॅग्स घेतल्या आणि कारमध्ये मागे ठेवून दिल्या. कारमध्ये मागे ठेवल्यानंतर मी काय करू, मी बसलो. बसल्यानंतर एकतर त्यांची डोअर सिस्टम वेगळी आहे. दार लावलं. दार लावल्यानंतर कारण की खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती, मला तेव्हा ती समजली नाही नीट. त्यांनी कार्डची मशीन काढली आणि म्हणले टॅप इन, टॅप इन. मी कार्ड काढलं, टॅप केलं. कार्ड टॅप केल्यानंतर त्यांनी त्या रेटवरती जो कार्ड मशीनवरती जो रेट असतो ना, जे फिगर्स असतात त्याच्यावरती बोट ठेवलं होतं. आणि चुकून ते बोट स्लाइटली मूव्ह झालं आणि मला कळलं की त्याने 120 पाऊंड नाही ठेवले, एंटर केले 468 पाऊंड, 468 पाऊंड्स त्याने त्या मशीनमध्ये एंटर केलेत. म्हणजे लंडनमध्ये माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स एवढा फ्रॉड्युलंट होता. माझ्यासोबत अक्षरशः फ्रॉडच घडला. सो 120 पाऊंडच्या जागी त्याने 468 पाऊंड्स ठेवले होते, इनपुट केले होते. तो माणूस नॉर्थ इंडियाचा, ठीक आहे, आपल्याच देशातला. आणि तिथे अशी सिच्युएशन झाली की आपली मारतायत. म्हणजे आपली लोक सुद्धा आपली काळजी करत नाहीयेत परदेशात, ही तुम्ही जाणून घ्या. आणि मग मी जसं ते बघितलं तसं मी थोडा फ्युरियस झालो की तुम्ही असं कसं करू शकता. तुम्ही मला 120 पाऊंड सांगितले आणि तुम्ही 468 पाऊंड तिथे एंटर केलं. तर ते म्हणले चुकून घडलेत, हे चुकून घडले, मी 120 पाऊंडच घेणार तुझ्याकडून. आणि तसं बोलल्यानंतर ते दार लावत होते, तेव्हा त्यांनी बघितलं की हे ट्रान्झॅक्शन अजून अप्रूव्ह झालेलं नाहीये. म्हणजे काय, मी कार्ड तर टॅप केलं पण माझ्या अकाउंटमधून अजून मनी डेबिट झालं नाही. का डेबिट झालं नाही, कारण की माझ्या कार्डचा टॅप फंक्शन जो होता ते त्याचं चॅनल डिसेबल्ड होतं. म्हणजे ते टॅपचं फंक्शनच ऑन नव्हतं, म्हणून पैसा माझ्या अजून अकाउंटमधून गेला नाही, त्यांना रिसिव्ह झाला नाही. तर मग तेव्हा तो माणूस बोलला की तुला पेमेंट करावं लागेल, तू कसं पण कर.
मग मला आतून कळलं की हे काहीतरी फ्रॉड रस्त्याचं दिसतंय. ह्याला पैसे आपल्याला काही द्यायचे नाहीयेत. मग तो म्हणला की तुला पैसे द्यावे लागतील. म्हणलं की सर माझ्याकडे कॅश नाहीये आणि माझा फ्रेंड आहे कोलचेस्टरमध्ये, स्कीम दिली. माझा फ्रेंड आहे कोलचेस्टरमध्ये, तिकडून मला पैसे भेटल्यावरती मी तिथल्या तिथे देतो. तर तो म्हणला ठीक आहे ठीक आहे, निघा निघा लवकर निघा. आणि दार लावलं. थोडं हिथ्रो एअरपोर्टच्या बाहेर गेलो. हिथ्रो एअरपोर्टच्या बाहेर गेल्यानंतर त्या ड्रायव्हरने कॅश पॉइंट म्हणजे एटीएमच्या तिकडे गाडी वळवली. एटीएमच्या तिकडे गाडी वळवल्यानंतर मला म्हणला की उतर. तो पण भारतीय होता. तो म्हणला उतर, एटीएम कडे जा, पैसे काढ आणि पैसे मला आणून दे. मी म्हणलं माझं कार्ड चालत नाहीये सर, मी कसा पैसे काढू एटीएम मधून. तर त्याने काय केलं, त्या कॅब कंट्रोलरला कॉल केला. जो हट्टाकट्टा माणूस आठवतोय त्याला कॉल केला आणि गाडीच्या ब्लूटूथ सोबत कनेक्टेड आहे फोन, मला सगळं ऐकू येतंय. आणि तो जो माणूस आहे तो इंग्लिशमध्ये त्या व्यक्तीसोबत बोलतोय. जो ड्रायव्हर आहे तो इंग्लिशमध्ये त्या व्यक्तीसोबत बोलतोय की हा पैसे देत नाही आत्ता, काय करू मी. तर तो व्यक्ती इंग्लिशमध्येच त्याला काय म्हणतो की 468 पाऊंड 468 पाऊंड घेतल्याशिवाय त्याला जाऊन देऊ नको. मला हे कळलं की आल्या आल्याच आपण एका खऱ्या महायुद्धात फसलेलो आहे. आता ह्याच्यातून कसं बाहेर निघायचं हे कळत नव्हतं मला. मग नंतर मी शेवटी साताराच आहे मी आणि पुण्यात माझी वाढ झाली नाही का, मग स्ट्रीट स्मार्ट तर व्हायला लागते. मग मी फोन काढला आणि असं दाखवलं की माझा भाऊ लंडनमध्ये आहे. आणि मी त्याला थोडं येल केलं नाही का, मी म्हणजे थोडा जास्त फ्युरियस होऊन थोडं जास्त रागात येऊन मी त्याच्यासोबत बोलायला लागलो. आणि मी म्हणलो की तुला यायला लेट झालं म्हणून मी कॅबने येत होतो, तर कॅबमध्ये हे लोक माझ्यासोबत फ्रॉड करतायत. तू लवकरात लवकर तुझे थोडे मित्र घेऊन आणि पोलिसांना कळवून तू हिथ्रो एअरपोर्टला ये. तिथे एक लेवल 3 कार पार्कला तुला एक कॅब कंट्रोलर भेटेल. त्याच्याकडे गेल्यावरती तुला सगळ्या गोष्टी कळतील. आता माझ्यासोबत फ्रॉड होतोय, मला माहित नाहीये मला हे कुठे घेऊन चाललंय. आणि मी फोन कट केला आणि मी हे सगळं हिंदीत बोललो. आणि मला माहित होतं की त्या ड्रायव्हरला हिंदी येते. त्याने काय केलं, ते ऐकल्यानंतर गाडी घुमवली आणि फिरवली आणि पटकन मला हिथ्रो एअरपोर्टला जिथून उचललं होतं तिथं जाऊन सोडलं. आणि म्हणला आय एम रिअली सॉरी, सोडलं आणि पळून गेला. मी तिथून पहिल्यांदा त्या कार पार्क मधून लेवल 3 पासून लेवल 2 ला गेलो, सॉरी लेवल 4 ला गेलो. आणि खरंच मी देवाला खूप जास्त धन्यवाद देतो की मी त्या सिच्युएशन मधून वाचलो. आणि नंतर इथे येण्या अगोदर मी 2-3 लोकांसोबत कॅबच्या एजन्सी सोबत बोलणं करून ठेवलं होतं व्हॉट्सॲपवरती. पण मला तेव्हा असं एक ट्रस्ट इश्यू होता की जेन्युअन असतील का नसतील, का ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन नंतर येतील का नाही, हा मला थोडा डाऊट होता. पण त्याच्यानंतर त्याच नंबरवरती मी मेसेज केला. तर तो माणूस आला, त्या एजन्सीचा माणूस आला. पाकिस्तानी माणूस होता. आणि आमचं 120 पाऊंडला लास्ट ठरलं होतं बोलणं. 120 पाऊंड्सला 3-4 दिवसाआधी मी बोलणं करून ठेवलं होतं. 125 पाऊंड टू बी प्रिसाइज, 125. 125 पाऊंडचं आमचं बोलणं ठरलं होतं. आणि त्या माणसाने मला 125 पाऊंड्सलाच मला कॉलचेस्टरला 1 तासच्या ड्राईव्ह करून मला इथे येऊन सोडलं. आणि माझं लगेज सुद्धा, एवढा चांगला माणूस होता, पाकिस्तानी होता, एवढा चांगला माणूस होता, त्यांनी मला रिसेप्शन पर्यंत माझ्या बॅग्स आणून दिल्या. कारण की त्याला माहित होतं की मी नवीन आहे. आणि म्हणजे एका वन साईडला ऑन वन हँड जो भारतीय माणूस आहे त्याने माझ्यासोबत फ्रॉड केला, अँड ऑन दी अदर हँड जो एका अशा कंट्री कडून बिलॉंग करतो, जो अशा देशातून बिलॉंग करतो ज्याच्यासोबत आपला 36चा आकडा आहे,
पण त्या माणसाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा त्याने माझी एवढी मदत केली. म्हणजे आपली लोक आपले ठासतायत आणि दुसरी जी लोक आहेत ते आपल्याला कुठे ना कुठेतरी येऊन मदत करतात. ही गोष्ट पूर्णपणे मला समजली इथे आल्यानंतर. आणि जेव्हा मी रिसेप्शनला पोहोचलो तेव्हा मला असं कळालं की, कारण की मी लंडनच्या एका हॉटेलमध्ये राहणार होतो, पण प्राइसेस खूप जास्त होत्या. 40 पाऊंड्स, 50 पाऊंड, म्हणजे 4-5 हजार एका रात्रीचं, आणि मला तेवढं राहायचं पण नव्हतं. म्हणून मी तेव्हा विचार केला की आपण कॉल्चेस्टरमध्येच येऊन गोष्टी सगळ्या केलेल्या बऱ्या आहेत. मग मी इथे आलो. आल्यानंतर जेव्हा रिसेप्शनला गेलो, रिसेप्शनला गेल्यानंतर मला सॅम म्हणून एक माणूस आहे इथे, त्याने सुद्धा खूप जास्त मदत केली सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटीज सॉर्ट करायला, आणि माझं लगेज रूममध्ये आणून ठेवलं. रूममध्ये आणून जेव्हा ठेवलं तेव्हा ह्या रूम्स थोड्या जास्त कॉम्पॅक्ट आहेत इथल्या अकोमोडेशन्सच्या, पूर्ण ऑल ओव्हर UK. तर मला असं आतून झालेलं की मी कुठेतरी एका जेलमध्ये स्वइच्छेनं आलोय, आणि आता वी डोंट हॅव एनी ऑप्शन. माझ्याकडे ऑप्शन नाहीये, कुठेही जाऊ, काहीही करू. आता झालंय सगळं. बऱ्याचशाच लोकांना वाटतं की UK मध्ये पार्ट टाइम जॉब्स नाही आहेत किंवा फुल टाइम जॉब्स नाही आहेत, खूपशा अशा गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला सांगा, महाराष्ट्रात येऊन जर एखाद्या व्यक्तीला मराठी येत नाहीये, त्यांना तुम्ही हायर कराल का? नाही करणार ना. एखादा माणूस कर्नाटकामधून मला बघतोय, एखाद्या व्यक्तीला जर कन्नड येत नसेल तर तुम्ही त्याला हायर कराल का? नाही करणार. तसंच आहे की इथे येऊन लोकांना ठीक इंग्लिश येत नाहीये, त्यांच्या इंग्लिशमध्ये म्हणजे तुटकं फुटकं इंग्लिश बोलतात, आणि इथल्या लोकांची इंग्लिश खूप वेगळी आहे. आपल्याला शिकवलेली जी इंग्लिश आहे ती खूप वेगळी आहे. सो ॲडॅप्ट करायला खूप वेळ लागतो. आणि मी जसं सांगितलं की बरेचसेच लोक इथे फक्त पैसे कमवायला आलेत, शिकायला आलेले नाहीयेत. तर प्रॉब्लेम हा होतो की त्यांना कम्युनिकेशन साधता येत नाही, त्यांना लोकांसोबत बोलता येत नाही, कस्टमर सोबत बोलता येत नाही, म्हणून त्यांना जॉबवरती ठेवलं जात नाही. आणि मला ही गोष्ट इथले जे एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत मोठ्या पोस्टवरती, त्यांच्यासोबत माझं कॉन्व्हर्सेशन झालेलं की त्या लोकांनी मला सांगितलं होतं की बरेचसेच इंडियन स्टुडंट्स इथे येतात, पण ज्याच्यासाठी आलेले असतात ती गोष्ट तर करतच नाहीत, पैशाच्या मागे लागतात, आणि त्यांचं लोन सुद्धा फिटत नाही. जास्तीत जास्त 8-9 लाख रुपये वर्षात कमवतात, 10 लाख रुपये वर्षात कमवतात, पण त्यांची मास्टर्स डिग्री पूर्ण होत नाही काही कारणास्तव, कारण की अटेंडन्सचा इश्यू असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. पण प्रॉब्लेम हा आहे की इथे ऑपॉर्च्युनिटीज आहे, पूर्ण जगात कुठे जरी गेलं तरी ऑपॉर्च्युनिटीज आहेतच, पण ऑपॉर्च्युनिटीज स्किल्ड लोकांसाठीच आहेत, ही आपण गोष्ट समजून घेऊया. ऑपॉर्च्युनिटीज त्या लोकांसाठीच आहेत जी लोक त्या ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा घेऊ शकतात किंवा त्या ऑपॉर्च्युनिटीजला सार्थकी लावू शकतात. सो जर कोणाला अब्रॉडला यायचं असेल, UKला यायचं असेल, US ला जायचं असेल, तर प्रथमतः तुम्हाला जो कम्युनिकेशन बॅरियर आहे तो कशामुळे असतो की तुमच्या लँग्वेज बॅरियरमुळे असतो. सो प्रथमतः तुम्हाला इंग्लिश जमली पाहिजे, तुम्हाला थोडंसं कम्युनिकेशन तुमचं चांगलं करता आलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करा. वेगवेगळे कोर्सेस असतात ते घ्या, कोर्सेरावरती जावा, थोडे कोर्सेस घ्या, युडेमीवरती जावा, फायनान्शियल एडला टाकून कोर्सेस तुम्हाला भेटू शकतात फ्रीमध्ये. पण गोष्ट अशी आहे की तुम्हाला आता त्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवणं बंद करा, जे लोक तुम्हाला सांगतात की इकडे ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. आणि राहिली गोष्ट जेवण बनवायचं वगैरे सगळ्या ह्याच्यात, तर कधी कधी जेवणात मीठ कमी पडतं, कधी कधी जेवणात तिखट जास्त असतं, पण जसं मी सांगितलं की गिळावं लागतं कारण की स्वतः बनवलं. पण असं नाही, इथे आल्यावरती काही लोक खूप चांगली भेटली.
काही आपली लोक आहेत, साताऱ्यातली सुद्धा लोक भेटली, पुण्याची सुद्धा लोक भेटली, महाराष्ट्रातील लोक भेटली, काही नॉर्थ इंडियन सुद्धा, यूपी, एम पी, दिल्ली साईडची लोक भेटली. खूप सुंदर लोक आहेत, खूप मनाने सुद्धा चांगली आहेत, त्यांच्यासोबतच खूप चांगली वाईब जमते. आणि इथे येऊन काही अब्रॉडचे फ्रेंड्स सुद्धा झाले, फॉरेनर फ्रेंड्स झालेले आहेत, मित्रमैत्रिणी दोन्ही. आणि त्यांच्यासोबत कम्युनिकेशन साधायला, त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन साधायला मज्जा सुद्धा येते, खूपशा गोष्टी शिकायला भेटतात. आणि ह्या पूर्ण ह्याच्यात माझा एक फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा होता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कधी कधी जेव्हा घरातून व्हिडिओ कॉल येतो तेव्हा चेहऱ्यावरती स्माइल ठेवावीच लागते. आतून खूप वाटतं की घरी फोन करून खूप रडावं, खूप गोष्टी सांगाव्या की नाही करमत आहे मला, कसं जगतोय मी माझं मला ठाऊक आहे. पण ती जी एक स्माइल, तो जो एक ग्लो तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती येतो ना, माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती येतो, मला दिसतो की ती जी, तो जो प्राऊड मुमेंट आहे की माझं लेकरू एवढ्या लांब जाऊन शिकतंय, काहीतरी मोठं करेल आयुष्यात किंवा करतंय, ती फिलिंग सर्वात मोठी आहे रे. मग माझी स्टोरी सुद्धा किंवा माझं स्ट्रगल सुद्धा मला खूप छोटं वाटतं किंवा वाटावंच लागतं. आणि फक्त सगळ्यात अवघड पार्ट हा आहे की घर सोडल्यानंतर असं वाटतं की संपलं संपलं सगळं, की आता परत घरी एंट्री तेव्हाच आहे जेव्हा काहीतरी बनून जाशील, नाही तर जर असे काही लोक मला आता पाहतायत ज्यांना बाहेर शिकण्याची इच्छा आहे आणि जर ते खूप जास्त कनेक्टेड आहेत त्यांच्या फॅमिलीसोबत, तर कदाचित सुरुवातीचे दिवस तुम्हाला खूप अवघड जातील. पण एक नक्कीच आहे की तुम्ही इथे जे काही कराल, तुम्ही इथे जे काही मिळवाल, त्याने तुमच्या घरातल्यांना, तुमच्या फॅमिलीला खूप जास्त आनंद होणार आहे. आणि तो फक्त आनंद आहे ना, तुमच्यासाठी फ्युएल म्हणून काम करेल तुमच्या जर्नीसाठी. तुमची जी गाडी आहे सक्सेसच्या रस्त्यावरती किंवा यशाच्या रस्त्यावरती, तर त्याच्यासाठी ते फ्युएल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि लोक असे म्हणतात ना रे की तुमचं कोणी नाही आहे तुमच्या परिवाराशिवाय, तुमच्या आई वडिलांशिवाय, स्पेसिफिकली भाऊ बहिणींशिवाय. ती गोष्ट खरंच खरी आहे रे. इथे आल्यानंतर सर्वात जास्त जर कोणाला फरक पडला असेल तर तो आई वडिलांनाच पडला असेल. आणि अजून काही असे नग आहेत माझ्या आयुष्यात ज्यांना आपण मित्र म्हणतो, ज्यांना अजूनही करमत नाही, डेली कॉल करतात, व्हिडिओ कॉल करतात की बाबा तू कशाला गेलाय तिथे, नाही का, 4-5 शिव्या देतात. पण तो आता करिअरसाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण जर माझी स्वइच्छा असती, जर माझी इच्छा तुम्ही विचाराल, तर मी ॲटलिस्ट माझ्या फॅमिलीला सोडून किंवा माझ्या मित्रांना मैत्रिणींना सोडून मी इथपर्यंत आलो नसतो. पण माझे मेंटॉर सौरभ सर नेहमी त्यांच्या स्पीचेसमध्ये म्हणतात की घर मोठं करायचं असेल तर घरापासून लांब जावं लागतं. आणि तीच गोष्ट आहे, घर मोठं करायचं म्हणून घरापासून लांब आलोय. आणि बघू तुमच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी सुरळीत चालतायत आणि चालतीलच. पण प्रेक्षक हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे राहताना घरापासून लांब तर तेव्हा पण राहिलो होतो जेव्हा बॅचलर्स करायचो. पण इथे राहताना फार वेगळं वाटतं. म्हणजे जी एकटं राहताना जी फिलिंग किंवा जी ॲक्च्युअल एम्प्टीनेस जाणवते, ती अब्रॉडला तुम्हाला नक्कीच जाणवते. कारण की तुम्ही आता आठवण येते म्हणून घरी जाऊ शकत नाही. मी प्लेन कॅच करून लगेच घरी जाऊ शकत नाही. असं नाही कारण की ते महाग आहे, पण या गोष्टी आता अलाइंड नीट राहू शकत नाहीत किंवा पॉसिबल नाही आहेत. आणि हो, घरातून जेव्हा कुरिअर आलं दिवाळीच्या वेळेस, तेव्हा तर
सुचतच नव्हतं की नक्की रिॲक्ट काय करायचं. कारण आयुष्यात पहिल्यांदा फराळ समोर असून, गोड पदार्थ समोर असून सुद्धा ते गोड लागले नाहीत. कारण की त्या फराळासाठी भांडणारे मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीण सर्व लोकं खूप लांब राहतात. आणि माहीत नाही इथून पुढचे सण सुद्धा तेवढे सुंदर वाटतील का नाही किंवा तेवढे गोड वाटतील का नाही. खूपसे असे मोमेंट्स येतात की जिथे तुम्हाला त्या सणापेक्षा जास्त तुम्हाला ते लोक महत्वाचे असतात ज्यांच्यासोबत तुम्ही तो सण साजरी करता. आणि तीच सिच्युएशन आत्ता इथे सध्या आहे. इथे सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की तुमच्यासोबत कोणतरी पाहिजे, ज्याच्यासोबत तुम्ही बोलू शकता, स्वतःच्या फीलिंग, स्वतःचे इमोशन्स शेअर करू शकता, मन मोकळं करू शकता. तुमचे जे मित्र आहेत, कदाचित त्यांना तुम्ही ह्या सर्व गोष्टी सांगू शकत नाही व्हिडिओ कॉलद्वारे किंवा काही कशा काही रिझन असतं, काही कारण असतं. कारण की तुम्हाला त्यांच्या आयुष्यात आता त्यांचं सुद्धा एक वेगळं स्ट्रगल असेल. तुम्हाला त्यांच्या आयुष्यात अजून भर टाकायची नसेल किंवा जास्त त्यांना टेन्शन द्यायचं नसतं. म्हणून इथं आल्यानंतर एखादा दुसरा असा मित्र बनवावा लागतो किंवा तो बनतोच. ज्यांच्यासोबत तुम्ही थोड्या विचारांची देवाणघेवाण कराल, तुमच्या फिलिंग्सची देवाणघेवाण कराल आणि त्या सर्व गोष्टी होऊन जातात. तर ह्याच्यानंतर सुद्धा खूपशे व्हिडिओज येतील, खूपशे व्लॉग्स येतील आणि त्या व्हिडिओजला सुद्धा तुमचा सर्वांचाच तेवढाच सपोर्ट राहील अशी मी आशा करीतो. आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच्यात तुम्हाला जर काही पॉईंट्स ॲड करायचे असतील, तुम्हाला काही गोष्टींबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल, माहिती हवी असेल, तर तुम्ही कमेंट्सद्वारा नक्कीच कळवा. आणि तुमचे जे काही क्वेरीज असतील ते मी नक्कीच सॉल्व्ह करेन. आणि आमची टीमसुद्धा नक्कीच सॉल्व्ह करेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आणि असंच आम्हाला लाईक करत राहा, फॉलो करत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन युजर्स आहेत त्यांना. आणि कमेंट्सद्वारे आम्हाला काही फीडबॅक्स, काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर तेही कळवा. आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असू देत. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहावा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.